नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय मान्सूनच्या स्पष्टीकरणामधला अजून एक महत्त्वाचा सिद्धांत तो म्हणजे दक्षिणी दोलनाचा सिद्धांत, सदर्न ऑसिलेशन। सर गिल्बर्ट वॉकर हे साधारणतः 1920 च्या सुमारास भारतामध्ये ब्रिटिश कालावधीत ते भारतामध्ये भारतीय हवामान खात्याचे प्रमुख होते। त्यावेळेस त्यांनी दक्षिण हिंदी महासागर आणि दक्षिण पॅसिफिक महासागर यामध्ये हवेच्या दाबामधील चढ उतार अनुभवला। म्हणजे यांनी काय अनुभवलंय लक्षात घ्या, यांना असं आढळून आलं की ज्यावेळेस दक्षिण हिंदी महासागरामध्ये, आय रिपीट, दक्षिण हिंदी महासागरामध्ये हवेचा दाब कमी असतो, त्यावेळेस दक्षिण पॅसिफिक मध्ये तो जास्त असतो आणि वाईस वर्सा। म्हणजे दक्षिण हिंदी महासागरात जर तो हाय प्रेशर झाला तर दक्षिण पॅसिफिक मध्ये काय होतंय, लो प्रेशर निर्माण होतं। सो हा जो सीसॉ पॅटर्न आहे, सीसॉ पॅटर्न, सीसॉ म्हणजे ते बागेमध्ये एक खेळ असतो बघा, एक फळी असते त्यावर आपण बसतो, एक भाग वर गेला दुसरा खाली आला, त्याला सीसॉ म्हणतो। म्हणजे एकीकडचा दाब जास्त झाला दुसरीकडचा दाब कमी झाला, या अनुषंगाने त्यांनी तो शब्द वापरलेला आहे। सो वॉकर यांच्या मते काय की देयर इज अ सीसॉ पॅटर्न ऑफ एअर प्रेशर बिटवीन साऊथ पॅसिफिक अँड साऊथ इंडियन ओशन, की ज्याच्यामुळे या प्रदेशादरम्यान हवेचं अभिसरण चक्र निर्माण होतं। कधी ही परिस्थिती असते, कधी ही परिस्थिती असते। कसं होतं बघा, आता हे समजून घेत असताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दक्षिणी दोलनाचा सिद्धांत हा थेटपणे अल निनो ला निनाशी जोडलेला आहे। अल निनो मध्ये दक्षिण पॅसिफिक मधल्या पेरू प्रवाहाचं तापमान वाढलं, पेरू प्रवाहाचं तापमान वाढलं, तिथे निर्माण झाला उबदारपणा, हवेचं तापमान वाढलं का मग हवेचा दाब काय होणार, कमी होणार। कुठे, दक्षिण पॅसिफिक मध्ये हवेचा दाब कमी झाला। हे कधी होतं, ज्यावेळेस निर्माण झाला अल निनो। अल निनो हा दक्षिण पॅसिफिक मधल्या पेरू प्रवाहाचं तापमान उबदार करतोय, तापमान वाढलं की दाब कमी। मग त्यावेळेस वॉकर यांच्या मते हिंदी महासागरामध्ये दाब काय असणार, जास्त। तसंच ज्या वेळेस दक्षिण पॅसिफिक मध्ये ला निना निर्माण झाला त्यावेळेस तिथे काय झालेलं आहे, पेरू प्रवाहाचं तापमान खूपच कमी झालं, म्हणजे ते पाणी अतिशीत झालं, पाण्याचं तापमान खूपच कमी झालं। तापमान कमी म्हटल्यावरती दाब काय झाला, जास्त। हे कधी झालंय, ला निना। ज्यावेळेस दक्षिण पॅसिफिक मध्ये दाब जास्त आहे त्यावेळेस दक्षिण हिंदी मध्ये दाब काय असणार आहे, कमी, सीसॉ पॅटर्न। आता यातून काय होईल हे लक्षात घ्या, यामधून आपल्याला हवेचं अभिसरण चक्र निर्माण झालेलं दिसतंय बघा। या हाय प्रेशर कडून या लो प्रेशर कडे हवा वाहते, या लो प्रेशर कडून ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह। हेच चक्र इथे काय होणार, उलट होतंय। हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे ऊर्ध्वगामी, आडवा आणि अधोगामी, अशा प्रकारे दोन वेगळी अभिसरण चक्र निर्माण होतात, कधी हे कधी ते। जर अल निनो निर्माण झाला तर हे चक्र असं असणार आहे, हिंदी महासागराकडून पॅसिफिक कडे, आणि हे असं। जर ला निना निर्माण झाला तर पॅसिफिक कडून हिंदी महासागराकडे, हे असं। या दोन्ही चक्रांना आपण वॉकर अभिसरण चक्र असं संबोधतो। दोन्हीला काय म्हणतोय आपण, वॉकर अभिसरण चक्र। यापैकी एक चक्र भारतीय मान्सूनला अनुकूल आणि एक चक्र प्रतिकूल असणार आहे। कोणतं अनुकूल, ला निना भारताला अनुकूल आहे, त्यामुळे जर हे चक्र असं निर्माण झालं तर ते भारतासाठी काय झालंय, पॉझिटिव्ह म्हणजे अनुकूल, भारतात पाऊस चांगला पडणार। जर अल निनो निर्माण झाला की मग हे चक्र निर्माण होतंय की जे भारताला काय असणार आहे, प्रतिकूल, भारतातला मान्सून काय होणार, अपयशी होणार। क्लिअर। सो शास्त्रज्ञांनी अल निनो ला निना या दोन्हीचा वापर करून एनसो, ENSO, अल निनो सदर्न ऑसिलेशन इंडेक्स निर्माण केलेला आहे। आणि मग त्यामध्ये ते दक्षिण हिंदी महासागर, दक्षिण पॅसिफिक महासागर इथला हवेचा दाब तपासतात। हा दाब कुठे तपासला जातो, तर दक्षिण हिंदी महासागराचा दाब, हवेचा दाब तपासण्यासाठी आपण ठिकाण निवडलेलं आहे पोर्ट डार्विन। आणि दक्षिण पॅसिफिक महासागराचा हवेचा दाब आपण कुठे मोजतोय, ताहिती या बेटावर आपण मोजतो। सो हे घटक आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे।